मेसेज बाईचा. मोठ्याने मेसेज वाचू नकोस, काही बोलू नकोस. जे काही बोलायचं ते मनातल्या मनात. मी रूम मध्ये येईन, तुला विचारेन, तू म्हण मुलुंडला जायचं. मी विचारेन का. तू काही न सांगता निघून जा. 1 तास तिथे काहीतरी टाइमपास कर आणि तिकडे गेल्यावर मीराविषयी माझ्याविषयी मोठ्याने काही बडबड करू नकोस. काय यायचं. माया, चल ग जरा फॅक्टरीच्या वर्कर्सना दिवाळी बोनस द्यायचा आहे ना, त्याची लिस्ट काढायची. चल. नाही, मी नाही येऊ शकत. का? मला एक काम आहे मुलुंडला, त्यामुळे मला तिकडे जायचं. काय चाललंय या मुलीचं? घरात दिवाळीची एवढी गडबड सुरू आहे आणि ही मुलुंडला कशाला गेली? बर, विचारलं तर नीट सांगत सुद्धा नाही. कधी कधी ना मला मायाचाच जास्त संशय येतो. तिच्यात आणि मीरामध्ये पण फारसं काही बरं सुरू नाहीये. भीती वाटते मला. आता ही मुलुंडला का गेली हे बघायला मी तिच्या मागे गेले असते, पण घरात एवढी गडबड आहे दिवाळीची, नाही जाऊ शकणार मी. आणि दुसऱ्या कोणाला पण नाही पाठवू शकणार आता. आई, तुम्ही काळजी करू नका. जे तुम्हाला शक्य नाहीये ना ते मी करेन. मी जाऊन बघतेच मुलुंडला नक्की काय काम आहे ते. आई, तुमचा संशय ना अगदी योग्य आहे. या मायाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. होणार बाबा, होणार. का नाही होणार? अरे पण बाबा, हे काय आहे? काय म्हणजे चकल्या करतोय, म्हणजे तयारी करतोय. वेदा, मला सांग, आता दिवाळी आहे का होळी आहे ग? दिवाळी. दिवाळी आहे. हो. पण इथे तर यांचं धुलीवंदन सुरू आहे असं दिसतंय. एकमेकांच्या गालाला रंग लावतायत. म्हणजे मीराला विचार ना. काय ग मीरा? नाही, हे चालू दे तुमचं, पण चकल्या पण करा आदन मधनं. वेदा, चल आपण हॉलमध्ये तयारी कशी झाली ते बघूया. हो आजोबा. बाय आई. बाय चकली मॅन. नाही, काय नाही. मीरा, ते काहीतरी दिवाळी होळी असं काहीतरी बोलत होते आणि तू हसत होतीस, मी बघितलंय. काय चाललंय? अहो, ते माझ्या हाताचं पेट तुमच्या गालाला लागलंय. पुसते. मी का पुसू? तुम्ही पुसा. तू लावलंयस ना, तूच पुसशील ते. मी काय मुद्दाम नाही लावलं. काय मुद्दामून लावलं नसेल, पण पुसू शकतेस ना. मला दिसत नाहीये ते. एनिवे तुला पुसावं लागेल ते. कमॉन. नाही नाही, चुकून लागलो तर तुम्ही तुमचं पुसून घ्या. तू काय सगळ्यांवर रोडायचं काम घेतलंस का? नाही नाही दादा, मी जरा तिला समजावून सांगत होते. आजोबा, नर्मदा आजीला जे काम चांगलं जमतं ना तेच ती करते. बाळा, त्याला ओरडण्याचे काम म्हणत नाही. काय आहे
ना घराची सजावट करताना काही पसारा होत नाही ना याच्याकडे बघत होतो आम्ही जरा. अरे वा, आता आधीचं काम सोडून ते काम धरलं का? मस्त आहे, छान आहे काम. अनन्या असं काय करतेस? किती मेहनतीचं काम आहे तिचं. हो. लग्नात नाही का आहेराची पाकिटं घ्यायला एक माणूस बसवलेला असतो. त्याला जितके कष्ट पडतात ना तितकेच कष्ट आहेत यात, हो की नाही? बरोबर आहे वहिनी, पण त्या कष्टांपेक्षा आहेराच्या पाकिटाची जबाबदारी जास्त महत्वाची असते. नाही, ते तुम्ही वरवरची जबाबदारीची कामं घेतलीत, पण दिवाळी हा सण खूप मोठा असतो, त्यावेळची कामही खूप मोठी असतात. हा, काय ग नर्मदा, तुझा तो कामचुकार मुलगा कुठे आहे? त्याला आकाशकंदील लावायला सांगितलं होतं ना? दादा, अरे कंदिलाच्या त्या झिरमिळ्या कुठे लावून झाल्यात अजून? त्या लावल्या की लावेल तो बाहेर. आणि ते छोटे आकाशकंदील येऊन पडले ते कोण लावणार आहे? अच्छा, आलेत का ते? मी सांगते त्याला लावायला. अनन्या, वेदा, तुम्ही कसलीही काळजी करू नका. हवा तेवढा पसारा घाला, पण तयारी एकदम उत्तम झाली पाहिजे दिवाळीची. थँक्यू आजोबा. आम्ही ना बेस्ट डेकोरेशन करणार, हो ना वेदा? होय. आजोबा तुम्ही त्यांना दुसरं काम द्या. करेक्ट वेदा. चला चला तुम्ही दोघे चला, तुम्हाला एक वेगळंच काम देतो मी. चला हा, चला 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 या.